गोपीचंद पडळकर यांची पोलीस अधीक्षकांशी भेट. पुलाची शिरोली प्रकरणी मोका कारवाईची मागणी. कोल्हापुरातील पुलाची शिरोली येथील महिला अत्याचार प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. पुलाची शिरोली तसेच कोल्हापूर पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन त्यांनी या प्रकरणाची सखोल माहिती घेतली. यावेळी बोलताना त्यांनी संशयितांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी पोलीस अधीक्षकांना केल्याचे सांगितले आहे. तसेच या राज्यभरातल्या अशा प्रकरणांच्या मुळाशी पोलिसांना जाण्याची आवश्यकता आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. कायद्यात नसले तरी येणाऱ्या हिंदू मुस्लिम कपलची चौकशी करण्याचे आवाहन हॉटेल व्यावसायिकांना केलं आहे. तर मदरशांमध्ये कोण लोक राहतात, मुलांना तिथे काही शिक्षण दिलं जातं याची माहिती प्रशासनाने वेळोवेळी घेतली पाहिजे अशी स्पष्टोक्ती आमदार गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे. आज कोल्हापूरमध्ये मी सिरोली गावामध्ये जाऊन तिथली सगळी माहिती घेऊन आलो, तिथली पाहणी करून आलो. तिथं एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे, त्यालाही काही रात्री काही लोकांनी धमकावलेलं आहे, त्याच्या घरी भेटून आलो. काही पीडित महिलांना भेटून आलो. आता कोल्हापूरचे SP साहेब आणि त्यांची सर्व टीम आहे, त्यांच्याशी या विषयामध्ये चर्चा केलेली आहे. तर पोलिसांच्या माध्यमातून या सगळ्या प्रकरणाचा व्यवस्थितपणे तपास सुरू आहे. माननीय SP कोल्हापूर यांनी SIT नियुक्त केलेली आहे. ॲडिशनल SP, 2 DYSP आणि त्यांच्यासोबत सगळी टीम 12 लोकांची नेमलेली आहे आणि व्यवस्थितपणे या सगळ्या बाबींचा तपास सुरू आहे. आमचे सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत, त्यांच्या काही निदर्शनास बाबी आलेल्या आहेत ज्या तपासासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या सर्व बाबी माननीय SP महोदयांच्या कानावरती घातलेल्या आहेत. तर 2 आरोपी यामध्ये निष्पन्न झालेले आहेत, त्यांना अरेस्ट पण केलेलं आहे. त्यांना दुसऱ्यांदा पोलीस कस्टडी मिळालेली आहे. आणि शाहरुख देसाई नावाचा जो आरोपी आहे तो सरकारी कर्मचारी आहे. MSAB खात्यामध्ये तो इंजिनियर म्हणून सर्व्हिसला आहे. तर त्याच्यावरती कारवाई करावी, त्याला नोकरीतून काढून टाकावं. तत्पूर्वी पहिल्यांदा सस्पेंड करणं, त्याची चौकशी नेमणं आणि चौकशी अंती त्याला बडतर्फ करणं, अशा पद्धतीची कारवाई करा अशी एक मागणी माननीय SP साहेबांच्याकडे केलेली आहे. दुसरा जो शाहिद नावाचा जो जिहादी प्रवृत्तीचा मुलगा आहे की ज्यानं हिंदू मुलींना ब्लॅकमेल करून त्यांना प्रेमाच्या फसव्या जाळ्यात अडकवून त्यांचे व्हिडिओ तयार केलेले आहेत, त्यांचे फोटो वेगवेगळ्या पद्धतीचे त्यानं मोबाईलमध्ये काढून घेतलेले आहेत. तर त्याच्या संदर्भामध्ये आणखी कुणी आहे का ह्यामध्ये? कारण हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी जेव्हा त्याला पकडला तेव्हा त्याच्या तोंडून अनेक व्हिडिओ, अनेक मुलींचे व्हिडिओ त्यानं केलेले आहेत. ते व्हिडिओ डिलीट झाले आहेत का, त्याचा तपास आता पोलीस करतायत. त्याची सगळी माहिती अजून पोलिसांच्याकडे डिटेल आलेली नाही. परंतु आमची सर्वांची शंका अशी आहे की 15-20 मुलींना या प्रकरणामध्ये टार्गेट केलेलं आहे. तर त्याचा तपास पोलिसांनी करावा. तर माननीय SP महोदयांचं म्हणणं आहे की आम्ही खोलामध्ये जाणार आहोत. त्याच्या पाठीमागं कोण आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये, त्याला कोण सपोर्ट करतंय, त्यानं व्हिडिओ करण्याचं कारण काय, व्हिडिओ करून मुलींना ब्लॅकमेल करण्याचं कारण काय, किंवा ज्या मुली त्याच्या या सगळ्या सापळ्यात अडकलेल्या आहेत त्या मुलींच्याकडूनच परत हिंदू मुलींना टार्गेट करणं, त्यांना धर्मांतरण करण्यासाठी दबाव टाकणं, त्यांना मांस खाणं वगैरे असे जे प्रकार केलेले आहेत. म्हणजे हे सगळं जे प्रकरण, जसं नाशिकमध्ये कॉर्पोरेट जिहादचं प्रकरण घडलं की त्या मुलींना पहिल्या दिवसापासूनच नोकरीला लागतानाच प्रभाव टाकणं, नोकरी लागल्याच्या नंतर त्यांना सुट्टी देताना मदत करणं, काही मुलींना सुट्टी न देणं, वीकेंडला त्यांना फिरायला घेऊन जाणं, किंवा त्यांना परत प्रेमाच्या जाळ्यात पडल्याच्या नंतर त्यांचे व्हिडिओ तयार करून एकाचा व्हिडिओ दुसऱ्याला, दुसऱ्याचा व्हिडिओ तिसऱ्याला, दुसऱ्याला व्हिडिओ मिळाला तर त्यांनी परत तुझ्या घरात सांगतो ब्लॅकमेल करणं, परत तिच्याबरोबर शरीर संबंध प्रस्थापित करणं, परत तिचा व्हिडिओ तयार करणं. परत तोच प्रकार परतवड्यामध्ये झाला. परतवड्यामध्ये पण एका 19 वर्षाच्या मुलानं शेकडो व्हिडिओ तयार केलेले आहेत. आणि आता प्रकरण हे परत कोल्हापुरामध्ये घडतंय. म्हणजे हे काही षडयंत्राचा भाग आहे का, याच्या मुळात पोलिसांनी जाण्याची आवश्यकता आहे. म्हणजे हिंदू मुलींना अशा पद्धतीनं जाळ्यात अडकवणं आणि परत त्यांचा छळ सुरू करणं, परत त्यांना तोंड दाखवायला जागाच राहत नाही. ना आई वडिलांच्याकडे जाता येतं, ना समाजामध्ये बोलता येतं. पोलिसांच्या समोर तर सगळ्यांना येता येते काय? सगळ्यांना येता येत नाही ना, घाबरतेत लोक. तर या सगळ्या मुळामध्ये जाण्याची आवश्यकता आहे. पोलीस SP साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे की तुम्ही ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जावा आणि सगळा तपास या बाबतचा करून, आता ह्यांच्यावरती 2 गुन्हे तर दाखल झालेले आहेत. आता ही संघटित गुन्हेगारी सारखाच प्रकार आहे ना. 2 जण हे आहेत, तिसरा महबूब म्हणून आहे, त्याचं नाव आता आमच्या सहकार्याने सांगितलंय की तो ह्या सगळ्या ओळखी वगैरे करून द्यायला होता. आता संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत यांना आणता येतंय का,
ह्या संदर्भात पोलिसांनी व्यवस्थितपणे तपास करून मकोकांतरात यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी पण आम्ही या प्रकरणात केलेली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी कोल्हापूर.